नमस्कार. मी माधुरी तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा भरभरून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी प्रेग्नेन्सी जर्नी सांगणार आहे. म्हणजे बघा, ट्विन्स प्रेग्नेन्सी. मला फर्स्ट प्रेग्नेन्सी ट्विन्स राहिलेली आणि ट्विन्स प्रेग्नेन्सी मला कधी समजली, त्यावेळेस माझी रिॲक्शन काय होती, माझ्या फॅमिलीची रिॲक्शन काय होती, ते मी तुम्हाला संपूर्ण जर्नी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले पार्ट येतील. आजचा पहिला पार्ट असेल की ट्विन्स प्रेग्नेन्सी मला कधी समजली आणि ही प्रेग्नेन्सी मला कशी कन्सिव्ह झाली, ट्विन्स प्रेग्नेन्सी ठेवण्यासाठी काय करायचे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक एक पार्ट करून सांगणार आहे. तर आपला हाचा पहिला पार्ट असेल की माझी ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे मला कधी कळालं आणि कळाल्यावरती माझी स्वतःची एक रिॲक्शन आणि आपल्या फॅमिलीची रिॲक्शन कशी होती. तर सर्वात अगोदर तर बघा, आपण फॅमिली प्रेग्नेन्सीसाठी प्लॅन करतो हे तर आपल्याला माहीत असतं. पण तसंच आमचं हे प्रेग्नेन्सीसाठी प्लॅन चालू होता, पण प्रेग्नेन्सी कन्सिव्ह होत नव्हती. पण आता मी तुम्हाला कन्सिव्ह झाल्यापासून पुढं सांगते. जर त्याच्या पाठीमागची स्टोरी ऐकायची असेल तर कमेंट करा. मग त्यानुसार पाठीमागचं पण मी तुम्हाला सांगेन की किती दिवसांना कन्सिव्ह झाली, कशी झाली, ट्रीटमेंट कुठे घेतली, काय सगळं सांगेन. पण आता आपण पहिला पार्ट सांगूया की जेव्हा ट्विन्स प्रेग्नेन्सी माझी डिटेक्ट झाली, ती कधी झाली. तर प्रेग्नेन्सीचा प्लॅन आम्ही केला होता. पण त्यामुळे थोडीफार मला प्रत्येक वेळेस UPT आपण जेव्हा पिरियड मिस झालं की आपण UPT करतो, तशी मीही करायची. प्रत्येक वेळेसारखं निगेटिव्ह यायची, निराशा व्हायची. त्यामुळे मी यावेळेस पूर्ण अपेक्षा सोडून दिली होती की आली आली, नाही नाही आली. म्हणजे जसं आपण नॉर्मली असतो अगदी तसंच मी राहिले आणि पिरियड मिस होऊन जवळजवळ 5-6 दिवस झाले होते, 6 दिवस झाले होते. आणि त्यावेळेस गणपती बसणार होते आणि मी UPT माझी कधी केलेली तर गणपती बसायच्या आदल्या दिवशी जो हरतालिकेचा उपवास असतो त्या दिवशी मी UPT केली आणि हरतालिकेचा उपवास मी अगोदर कधीच केला नव्हता. फक्त त्याच दिवशी मी वरती 6 दिवस झालेत आणि मला चिन्ह लक्षणं काही एवढे काही म्हणजे एवढे काही जाणवत नव्हती. पण मी म्हटलं की 6 दिवस वरती झालं तर आपण UPT करून पाहूया. आणि त्या दिवशी हरतालिकेचा उपवास होता. तर मी UPT करण्या अगोदर फक्त म्हटलं जर माझी UPT पॉझिटिव्ह आली तर मी कंटिन्यू हरतालिकेचा उपवास करेन. तर UPT सकाळची मी जी फर्स्ट इरून असते आपली सकाळची, त्यांना UPT केली आणि UPT पॉझिटिव्ह आली. तर UPT पॉझिटिव्ह आली, पण त्यात 2 रेषा जशा आपल्याला हव्या आहे डार्क, तशा 2 डार्क रेषा आल्या. त्यामुळं मी आणखीन शुअर झालं की बाबा 100% प्रेग्नन्सी आहे. डार्क लाईन जेव्हा फेंट लाईन येते त्यावेळी थोडंसं आपण गडबडून जातो. पण माझ्या दोन्ही डार्क लाईन आल्या. त्यामुळे मी अगदी निश्चिंत झालं की प्रेग्नन्सी कन्फर्म आहे. त्यामुळे त्या दिवशी इतकी खुश होते, मी खुश होते. आणि त्या दिवशी हरतालिका होती आणि हरतालिकेच्या दिवशी UPT पॉझिटिव्ह आले. म्हणजे खूप आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो प्रेग्नन्सीची आणि फायनली त्या दिवशी आमची माझी UPT पॉझिटिव्ह आली आणि फायनली मी प्रेग्नंट होते. पण ही खुशी जेव्हा फॅमिलीसोबत शेअर केली, तेव्हा तर आनंद सगळ्यांच्या ह्याच्यावरती होताच. कारण की आम्ही बरेच दिवस या गोष्टीची वाट पाहत होतो. पण ट्विन्स आहे थोडीच माहीत होतं. UPT किटमध्ये तर ट्विन्स आहे का नाही समजत नाही. फक्त प्रेग्नेन्सी आहे यातच आम्ही खुश होतो. आणि त्यावेळेस माझं वजन खूप कमी होतं. म्हणजे मी 40च्या आतच माझं वजन होतं आणि म्हणजे माझं वजन नेहमीच कमीच असतं. कधी एवढं वाढत नाही कारण की नाही का मी तसं डाएट पण फॉलो करते आणि माझं रुटीन तसं असतं. त्यामुळे माझं वजन मेंटेन असतं. तर 40च्या आत वजन होतं. मग शेवटी आता 6 दिवस वरती झाले होते. मग मी म्हटलं ठीक आहे, गणपती आलेत तर एवढे गणपती होऊ दे आणि मग आपण डॉक्टरकडे जाऊया. तर मग मी तरी पण जास्त वाट नाही पाहिली मी. असा विचार केला पण वाट नाही पाहिली. UPT पॉझिटिव्ह आले की मी लगेच 2-3 दिवसामध्ये गेले. गायनॅकॉलॉजिस्टला कन्सल्ट केलं आणि त्यांच्याकडेच माझी ट्रीटमेंट चालू होती. तर त्यांना कन्सल्ट केला आणि त्यांनी लगेच म्हणजे ते पण खुश झाले की नाही का प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली आणि त्यांचे जे काही ट्रीटमेंट चालू होती त्याला पण यश आलं. आणि नंतर मग मॅडमनं मला जे सर होते ते गायनॅकॉलॉजिस्ट होते आणि त्या मॅडम होत्या त्या रेडिओलॉजिस्ट होत्या. म्हणजे की त्या मॅडम सोनोग्राफी करायच्या. त्यामुळे त्यांचं एकत्रच हॉस्पिटल होतं की ते सर गायनॅकचे असल्यामुळे ते सर नाही का ओल्ड स्टडी असतो म्हणा
किंवा जे काही महिलांना तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक गोष्टीला सोनोग्राफी करायला लागते. तर बाहेर जाण्यापेक्षा त्या मॅडम तिथंच OPDमध्ये लगेच करायच्या सोनोग्राफी आणि सरांना लगेच रिपोर्ट आपल्याला दाखवता येत होते. त्यामुळे जास्त चक्करा मारायच्या, फेऱ्या मारायची काही एवढी झंझट नव्हतं. लगेच मॅडम सोनोग्राफी सजेस्ट करायचे, मॅडम लगेच सोनोग्राफी करून द्यायच्या आणि लगेच तिथं डिक्लेअर होऊन जायचं. नाहीतर बाकी ठिकाणी कसं असतं बघा की आपला जर EPT पॉझिटिव्ह आली तर मग मी दुसरीकडे गेले असते तर लगेच मग त्यांनी सांगितलं ते सोनोग्राफी करून या. मग तिकडे करायला नंबर लावायला, तिथून सोनोग्राफी करून यायला, मग रिपोर्ट दाखवा, म्हणजे ह्यात बराच वेळ जातो. तर तिथं मी गेले त्याच दिवशी लगेच सरांनी मला सोनोग्राफी सांगितली करायला आणि मी लगेच मॅडमचा नंबर लावला, तिथं सोनोग्राफी केली. पण सोनोग्राफी करायची होती, केली. कारण की मला थोडीशी कधीच वाटलं नव्हतं की ट्विन्स असेल. पण सोनोग्राफी केली आणि केल्यावरती मॅडम बराच वेळ सोनोग्राफी चालू होती. मग मॅडम मला काय प्रश्न विचारत होत्या, तर मी त्याप्रमाणे सांगत होती. पण मॅडमला वाटलं की अगं ही शक्यता वाटते की ट्विन्स असावं, अशी शक्यता वाटते आहे. पण म्हणे इतक्या लवकर तर दिसत नाही, पण तुझ्या याच्यामध्ये 2 गर्भ दिसतात. त्यावेळेस मला वाटते 1 आठवडा झाला होता. EPT पॉझिटिव्ह येऊन 1च आठवडा झाला होता आणि 2 गर्भ दिसतात असं मॅडमला शंका आली. मग मॅडम त्यावेळेस म्हणजे की पूर्ण त्यावेळेस म्हणजे 99% तर डिक्लेअर आहे की ट्विन्स आहे. तरी पण आपण अजून थोडं थांबूया. थोडे दिवस अजून गर्भाची वाढ होऊ दे. त्यामुळे अजून डिक्लेअर होऊन जाईल. तर मग मी अजून थांबले, 1 आठवडाभर थांबले असेल आणि मग फायनली परत सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये 100% शुअर झालं की ट्विन्स प्रेग्नन्सी आहे. पण ज्यावेळेस पहिल्या वेळेस वाटलं, पण त्यावेळेस कधी वाटलं नाही, कारण की ट्विन्स असेल. मी म्हटलं की एखाद्या वेळेस दाखवलं असेल ट्विन्स किंवा नीट गर्भ व्यवस्थित सेट झाला नसेल, त्यामुळे ट्विन्स दाखवलं असेल. त्यामुळे त्या मॅडमनं परत थांबायला सांगितलेलं 1 आठवडा. परत रिपीट सोनोग्राफी केली, तेव्हा त्याच्यामध्ये ट्विन्स प्रेग्नन्सी दाखवायला लागलं, ट्विन्स. आणि त्यावेळेस माझं वजन होतं 40च्या आत, माझं वजन होतं त्या ट्विन्स प्रेग्नन्सी. आणि मी एकटीच होते इथं. आणि ते जेव्हा हे फक्त आम्हा दोघातच माहीत होतं, माझ्या मिस्टरांना मला. आम्ही लगेच घरात सांगितलं नव्हतं की ट्विन्स आहे. पण जेव्हा घरात सांगितलं तेव्हा त्यात रिॲक्शन वेगळीच होती. पण जेव्हा माझ्या मिस्टरांना सुद्धा कन्फर्म झालं की सेकंड सोनोग्राफी केल्यावरती की ट्विन्स आहे, त्यावेळेस ना ते इतके हे झाले होते, म्हणजे नाही का, खुशी तर होतीच, पण ट्विन्स आहे ह्याचं त्यांना म्हणजे की माझं वजन कमी आहे, त्यात ट्विन्स प्रेग्नन्सी, त्यात मी इकडं गावाकडे नाही का, माझ्यासोबत मिस्टर राहत नव्हते त्यावेळेस. तर मग ते जॉबनिमित्त बाहेर होते. मग माझी काळजी कशी घेणार आणि ट्विन्सचे खूप हे असतात ना, काळजी घ्यावी लागते, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यावेळेस माझा जॉब पण चालू होता. त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलेलं अक्षरशः खूप आणि मलाही आलेलं की ट्विन्स प्रेग्नन्सी आता कसं करायचं? माझं वजन तर एवढं कमी आहे. मग ती बाळची वाढ होणार कशी? बाळ पोसणार कसं? ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आलं. पण 100% डिक्लेअर झालं होतं की ट्विन्स आहे आणि फर्स्ट टाईम ट्विन्स आहे, फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि हे आम्हाला कधी कळालं तर 1.5 महिन्याच्या आतच कळालं होतं. ॲक्च्युली मॅडमला 1 महिना आणि 1 आठवड्यामध्येच कळालं होतं सोनोग्राफीमध्ये की ट्विन्स आहे. पण परत एकदा कन्फर्मेशनसाठी आम्ही परत एकदा आठवड्यानं रिपीट सोनोग्राफी केली. पण अगोदरच कळालं, म्हणजे थोडक्यात 1 महिना 1 आठवड्यामध्येच कन्फर्म झालं होतं की ट्विन्स आहे म्हणून. ट्विन्स आहे ह्याची म्हणजे नाही का, आपण देवाला मागतो तर देव आपल्याला देव जेव्हा देतो तेव्हा आपल्याकडे घ्यायला पदर आपला कमी पडतो. अशा प्रकारे झालं होतं की आम्ही देवाला एकच मागितलं होतं आणि देवाने आम्हाला डबल म्हणजे दुप्पट खुशी दिली होती. पण ती खुशीसुद्धा आमच्यासाठी एक चॅलेंज होतं, कारण की माझं वजन खूप कमी होतं आणि मी म्हणजे थोडक्यात वीकच, कारण त्यावेळेस माझा जॉब वगैरे चालू होता, सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यात ट्विन्स प्रेग्नन्सी कशी कॅरी करायची हा मोठा खूप टास्क होता आमच्यापुढे. तर पुढचं आमचं ऐकण्यासाठी किंवा पुढचा प्रेग्नन्सी जर्नी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, पुढचा पार्ट येऊन जाईल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर ट्विन्स होतं, हे 1.5 महिन्यापर्यंत आली प्रेग्नन्सी. तिथून पुढे मला काय त्रास झाला किंवा मग ट्विन्स आहे तर बाळाची नाळ किती होत्या, कशा होत्या, कशी वाढ झाली, पुढे जाऊन जो माझ्यासोबत अजून बरेच प्रॉब्लेम झाले कॉम्प्लिकेटेड, ते कसं सॉल्व केलं तेही मी एकटीनं. माझे मिस्टर इथं नव्हते. खूप काही ऐकण्यासारखं आहे. त्यातून तुम्हाला काही ना काही मोटिवेशन मिळेल. या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला काही ना काही यातून शिकायला मिळेल किंवा तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर नाही का, काही गोष्टी अगोदर कन्फर्मेशन करायच्या किंवा डॉक्टर सांगतील ते लगेच नाही का, आपलं गावाकडे असतं की काय आता लगेच होतं आहे, तर तसं काही नाही. जे डॉक्टर सजेस्ट करतील त्या गोष्टी तुम्ही लगेच फॉलो करत जावा. आणि चला, हा पाठ इथं थांबवते. पुढचा पार्ट आपण उद्याच्याला पाहूया. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.